आज बेत केला होता बघा वांग्याचं भरीत. वांग्याचं भरीत बनवताना जी मसाला तयार केला आणि वांगी कापाय सुरुवात केली. वांगी कापाय येत नव्हते पण आपलं घरात बघितली तशी वांगी कापून टाकली आणि बघा गत केली. लहानपणी खेळत होतो तशी गत केली आणि थोडंसं तेल टाकून आम्ही भरलेलं वांग भरायला सुरुवात केली. जरा तेल कमी पडलं म्हणून जरा पाण्याचा जरा फवारा घेतला, कारण तेल लय महाग आहे हो, म्हणून जरा पाणी करावं घ्यावं म्हणलं आणि हळूहळू वांगी भरायला लागलो बघा. ही असली वांगी करताना जी चव सुटली ती तोंडाला काय सांगू तुम्हाला. हा 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 हा. पण आता कसं होतंय काय होतंय आम्हाला काय माहित नाही, पण आपलं घरी बनवताना बघितलं तर तशीच ऍक्टिंग करतोय आम्ही. आम्ही काय आचार्य मी तवा. हे बघा आता भरलेली वांगी घेतली, राहिलेला मसाला तसाच ठरल्याप्रमाणे कांदा आपला सोलून घेतला आणि हे कांदा कापाय चालू. कांदा कापाय म्हणलं तर ह्यो असा कांदा कापत होतो आपण, पण तुम्ही काय असा प्रयत्न करू नका कांदा कापायचा. कांदा राहू द्या, बोट कापचाला. हा नाही, ह्यो आता कांदा कापता कापता ही जरा प्रॅक्टिसचं काम आहे आपला. कांदा बघा हे बारीक करत 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 लय नजर ठेवायला लागते, नाही तर बोट कवा जातील काय होईल, कवा आपला शाहिस्ते खान होईल सांगता येत नाही. मग आता कांदा कापला. कांदा कापता कापता टमाटो कापला. एक टमाटो आपलं बेस्टपैकी असावं म्हणून वांग्याची भरतीमध्ये टमाटा टाकते ही बी माहीत नाही आम्हाला, पण आम्ही आपला टाकला टमाटा. काय बॅचलरमध्ये राहायचं म्हणलं तर हे असंच आहे बघा, काय टाकायचं काय नाही, पण ठरल्याप्रमाणे कांदा आणि टमॅटो टाकायचा. ही बघा आता आमचं तयार झालंय मटेरियल. काल घेतलेली कढई पाकच काळी झाली. ही तेल टाकून आपलं आम्ही जरा कांदा भाजायला लागलो. जरा गॅस हे झालेला आहे, बॅचलरमध्ये चालतं तेवढं पण. मग आम्ही आपला कांदा टाकला, कांदा भाजायला चालू केला. कांदा भाजता भाजता बघा बॅचलरमध्ये राहायचं आणि बनवायचं म्हणलं तर थोडंसं कष्ट आहे, पण बनवावं लागतंय. ही बघा ठरल्याप्रमाणे कांदा कढीपत्ता आणि थोडंसं वरनं जिरं टाकलं आणि ते आपलं हळद टाकली. हळद टाकून जे आमचं इकडून तिकडून तिकडून इकडं चाललंय आपलं. काय माहित नाही, पण आपलं इकडं तिकडं कर टाकलं. हे जरा बघा टाकलं आम्ही जरा लसण अद्रकची पेस्ट. मिक्सर नसल्यामुळं हे जरा इकडं आणायला लागतंय, काय करायचं. बॅचलरमध्ये राहायचं म्हणलं की असलं जरा उद्योग करायचं. बघा थोडंसं खिसलेला खोबरा होता, ते खोबरं टाकलं आणि राहिलेला मसाला आम्ही आपला चालू केला टाक. ते मसाला चालू करून जे तेलात आपलं फ्राय आमचं चाललं. जरा लक्ष द्यावं लागतंय आणि हे जरा पाण्याच्या ह्याच्यात जरा पाणी प्लस ही प्लस करून मसाला भाजायला चालू केला. थोड्या वेळानं टमाटो राहिलं तर परत टाकलं टमाटो. लाल लाल दिसतंय. आता कसं होतंय भरलेल्या वांग्यात टमाटो टाकते हे माहीत नाही, कापून टाकतं. आणि हे बघा कलर तर चांगला, वास तर घमघमा सुटला होता. आणि पाणी टाकून थोड्या थोड्या पाण्यात आम्ही आपलं मसाला आपलं शिजवत होतो. ही बघा महत्वाचं काम आहे. मीठ टाकायचं, मीठ टाकायचं नका, मीठ टाकत राहिलं चवीप्रमाणे टाकायचं. आणि हे बघा त्यानं अंगचं अंग तेल सोडलं, असं वाटत होतं की मटण आहे का काय. आणि हे बघा आम्ही आता मटण नाही पण व्हेजिटेबल. आणि बघा भरलेले वांगे आम्ही आपले टाकले. आणि आम्हाला काय चपात्या जमत नाहीत, पण आम्ही आपलं भाताभर आपलं कालवण आपलं असावं म्हणून जरा जास्त पातळ करत नाही, घटच करतो जरा. आपली चटणी म्हणजे लय खतरनाक. असला कट आला म्हणजे आरा रा 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 सगळा राडाच. आणि हे बघा हा 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 जसं काय मट्टाने टरटर टरटर करतंय. हा हा हा. हे बघा कसलं काम. चपात्या बनवत नाही म्हणून भातावर तडाका. ठरल्याप्रमाणे आपलं वांगी घेतली आणि हे बघा
गोपालला 2 वांगी, अंड्याप्रमाणे 2-2 वांगी वांगी दिली, थोडासा कट. ही गौरवला 2 वांगी आणि राहिलेल्या ह्याच्यात माझी 2 वांगी. कसा वाटला बेत ते सांगा.